आता आपण काय करतोय की हरित क्रांतीची टीका करून एक दुसरा टप्पा दुसरीकडे कुठं वळतोय की हे सगळंच वाईट होतं, त्यामुळे आता सगळंच परंपरागत परत आणू. तिथं थोडा धोका निर्माण होऊ शकतो. अतिआधुनिक म्हणजे माझी नैसर्गिक संसाधनं, सूर्यप्रकाशाचं व्यवस्थापन, माझ्या मातीचं व्यवस्थापन, माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन, जे माझं इंचाची जमीन पिकवेल आणि उत्पादक करेल, अशा पद्धतीचा हरित क्रांतीचा टप्पा सुरू करायला पाहिजे. हरित क्रांतीवर टीका केलेली त्या काळातल्या फळं म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीला अजिबात आवडत नाही. त्या पिढीचं मत काय आहे की आजारी पडल्यानंतरच फळं वगैरे खाल्ली जायची अशी परिस्थिती होती. आता गावोगावी फळांच्या बागा झाल्या, जिथं पूर्वी मटकी उलगा सुद्धा येत नव्हता तिथं फळबागा आलेल्या आहेत. त्यामुळे त्या तंत्रज्ञानाला हे नाही, तर त्या तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा की झालेला काय बिघाड आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तो बिघाड दुरुस्त करणं आणि तो टप्पा करणं. त्यामुळे ते आपल्याला सुरू करावं लागेल, ती काळाची गरज आहे.